मंडळी, एका सासूच्या 3 सुना होत्या। एक दिवस त्या तीनही सुनांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। जाण्यापूर्वी त्यांच्या सासूने त्यांच्या समोर 3 गोण्या ठेवल्या, ज्याच्यावर वेगवेगळी नावं लिहिलेली होती। सासू सुनांना म्हणाली, या 3ही गोण्यांमधून तुम्हाला जी गोणी आवडेल ती तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता। पहिल्या सुनेने पैशाची गोणी उचलली, दुसऱ्या सुनेने नशिबाची गोणी उचलली व तिसऱ्या सुनेने मेहनतीची गोणी उचलली आणि 3ही सुना वेगवेगळ्या मार्गांनी निघून गेल्या। एका वर्षानंतर सासूने आपल्या 3ही सुनांना आपल्या घरी बोलावले आणि विचारले, आता तुम्ही तिघेही वेगवेगळ्या राहताय, या एका वर्षात तुम्ही काय प्रगती केली ते मला सांगा। सासू पहिल्या सुनेला विचारते, अगं तुझ्याकडे तर पैशांची गोणी होती ना, तरी तू इतकी उदास का? ती म्हणते, आई पैसा काय उपयोगाचा, जर घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल तर काय उपयोग। सासूने दुसऱ्या सुनेला विचारलं, आणि तू तर नशिबाची गोणी निवडली होतीस ना, चांगल्या नशिबामुळे तुझी तर खूपच प्रगती झाली असेल। सून म्हणाली, चांगल्या नशिबामुळे चांगला पैसा तर आला, पण घरात सुख नाही। सासूने आता आपल्या तिसऱ्या सुनेला विचारलं, तू तर मेहनतीला निवडलंस, मेहनत करून तू तर सगळं मिळवलं असशील। सून म्हणाली, आई पूर्ण दिवस मेहनत करते, पण त्याचा तेवढा मोबदला मिळत नाही। सासूबाई हसल्या व म्हणाल्या, पैसा, नशीब आणि मेहनत हे तिघही एकमेकांसोबत असेल तरच व्यक्तीचं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं। बिना मेहनत नशीब नाही चमकत आणि नशिबाशिवाय पैसा नाही भेटत। तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल नक्की कमेंट करून सांगा।